धुळे तालुक्याच्या आकांक्षित तालुका म्हणून समावेश विकासाला चालना मिळणार. माजी आमदार कुणाल पाटील यांचे प्रतिपादन. सर्वांगीण गतिमान विकासासाठी तालुका आकांक्षित तालुका म्हणून समावेश करण्यात आला असून विशेष निधीच्या माध्यमातून धुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळणार आहे, अशी माहिती माजी आमदार कुणाल पाटील यांनी दिली. दरम्यान त्यातून स्थानिक व ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. याबाबत सविस्तर असे कळवण्यात आले की धुळे तालुक्याचा सर्व क्षेत्रात सर्वांगीण संतुलित विकासासाठी विविध विभागातून निधी मिळवीत माजी आमदार कुणाल पाटील हे नेहमी विकासाकरता प्रयत्नशील असतात. दरम्यान धुळे तालुक्याच्या विकास कामांसाठी निधी मिळावा म्हणून सरकारकडे पाठपुरावा करीत असतात. शासनाच्या विविध योजनेत तसेच विकास कार्यक्रम तालुक्याचा समावेश करावा. वारंवार मागणी मुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे केली होती. माजी आमदार कुणाल पाटील यांनी माहिती देताना सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा सन 2026-27चा अर्थसंकल्प सादर करताना राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासांना चालना मिळावी यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी आकांक्षित जिल्हा व तालुका कार्यक्रमाचा राज्य योजनेत विस्तार करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. या कामगिरीच्या आधारावर नीती आयोगाकडून संबंधित तालुक्यांना विशेष निधी दिला जातो. नुकतीच आकांक्षित तालुक्यांची योजना करण्यात आली असून त्या धुळे तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या विविध योजना, केंद्र पुरस्कृत योजना, जिल्हा वार्षिक योजना राबवण्यासाठी विशेष निधी प्राधान्याने मिळणार आहे. रस्ते, वीज, पाणी पुरवठा, शाळा, आरोग्य केंद्र, पायाभूत सुविधांचा वेगवान विकास करता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी शेती प्रकल्प, पाणी अडवा योजना, शेततळे यासह शेती व सिंचन सुविधांमध्ये सुधारणा करण्यात मदत होणार आहे. रोजगार निर्मिती, आरोग्य व शिक्षण सुविधा, ग्रामीण भागाचा विकास करणे अशा विविध योजना राबवण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे धुळे तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले. सर्वांगीण विकासासाठी धुळे तालुक्याचा आकांक्षित तालुका म्हणून समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच यांचे आभार माजी आमदार कुणाल पाटील यांनी मानले आहे.